जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर बांधवांनो, चाकला ह्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आणि ते स्मारक काढू नये म्हणून तिथं आपल्या माता माऊल्या असतील, आपले बांधव असतील, तर ते काढू नका म्हणून तिथं गेले, त्यांना हात लावू दिला नाही. तर ते स्मारक का काढू देना गेला म्हणून काही समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. माता माऊल्यांना इतकं मारलं की अंगावरची कपडे फाटेपर्यंत मारलं. कुणाचा हात मोडला, कोणत्या माता माऊल्यांचा, कुणाचा पाय मोडला, तर कपडे फाटेपर्यंत मारलं की मग इतका तिरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ह्या समाजकंटकाच्या मनात आला कसा? ह्या निराधमाला फाशीची शिक्षा नाही, ह्याचा चौरंग पाठ केला पाहिजे. आणि ह्या शासनाच्या, ह्या सरकाराच्या मनगटात नेट नाही, तर ह्या हरामखोर साल्याला आम्ही आमच्या पद्धतीने ह्याला शिक्षा देऊ. कारण की स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्ताचे पाठ वाहीपर्यंत आपल्या स्वतःच्या जीवाचे विचार न करता छतीचा कोट केला, रक्ताचे वाहिले पाठ. म्हणून तर ह्या स्वराज्यातली सगळी जनता फिरते करून मानताट. हे लक्षात ह्या कंटकानं, ह्या कोण जे मनुष्य नाही, हा राक्षस वृत्तीचा माणूस असेल जो कोणी असेल ती, पण ह्याला आता सुटका नाही. आणि त्यातून मला आणखीन एक सांगायचं आहे की ही प्रयत्न जी केलाय ह्या नालायक हरामखोर साल्यानं, भाडव्यानं, की ह्यानं ही कुणाच्या जीवावर केलाय आणि का केलाय? की जाणून बुजून खडा टाकून बघायचा प्रयत्न आहे का? जर हे असं केलं तर हा समाज कितपत शांत बसेल आणि कितपत उसळून उठल. की छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येकाला न्याय दिला, प्रत्येकाच्या हाकेला धावून गेले, प्रत्येकाला समान वागणूक दिली. आणि आज त्या स्वराज्यामध्ये आज त्यांचे स्मारक उभा राहायचं म्हणलं किंवा तिथं ठेवायचं म्हणलं की आज एकेकाच्या अंगावर इतका थरारून काटा येतोय. मग का? ज्यावेळेस मुंबरा हिरवा करेल म्हणले होते त्यावेळेस तुमच्या अंगातलं सळसळतं रक्त कुठं गेलं होतं? त्यावेळेस तिथं जायचं ना, तिथलं त्या महिलांना काय, तुम्हाला त्यांना तिथं कुणावर काय किती अन्याय अत्याचार करायचा त्यावेळेस ते करायचं ना. ते तसे शब्द बोलले तर ते चालते. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ठेवलं तर लगेचच ह्यांना इतकी आग झाली की माता माऊल्या सुद्धा ह्यांनी बघितल्या नाही त्या. आता ही पहिलीच वेळ नाही, कारण कोणत्या ना कोणत्या कारणानं आपल्या माता माऊल्यांवर अन्याय केला जातोय, अत्याचार केला जातोय. की आपल्या हक्काचं आरक्षण मागताना सुद्धा ह्यांनी आपल्या आया बहिणीवर लाठी हल्ला केला, दगडफेक केली, इटाने मारलं, माता माऊल्यावर इतका अन्याय अत्याचार केला. आणि आता ही दुसरी वेळ म्हणजे की महिलांच्या अंगावरची कपडे फाटूस तर ह्या समाजकंटकांनी मारलं. की मग ह्याचं कारण काय? तर आता आम्ही शांत बसणार नाही. की ही म्हणजे इतकी विचित्र वेळ ह्या समाजकंटकाने आणून ठेवली ना, तर ह्याचे भोग ह्याला भोगल्याशिवाय आम्ही सुटका देणार नाही. आमचा शासनावर बिलकुल विश्वास नाही. कारण की जे असे कृत्य करताय ना, त्यांना पाठीशी घालण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. मग ती सोलापूरकर असेल, ही करांटकर असेल किंवा ही भिडे असेल, ह्यांना काय सजा दिली? ह्यांना काय कोणती सजा दिली? ह्यांना कोणती सजा दिली नाही. ह्यांना सरकार पाठीशी घालण्याचं काम करते. आणि आता जी ही कोण हरामखोर साले आहे, वड्या वगळीची अवलाद, ह्या कुत्र्याची नासकेची, त्यानं सुद्धा ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हटवण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या माता मावल्यांवर, आया बहिणीवर आमच्या हात टाकला, कपडे फाटूस तर त्यांना मारलं. ह्याची गरज काय होती? ह्याला एवढा तिरस्कार यायची गरज काय होती? की आम्हाला पण आया बहिणीवर बोलता येतं, आया बहिणीवर हात उचलता येतो, पण आम्हाला कुठेतरी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, आमच्या माझी जाऊचे संस्कार आम्हाला आडवे येतात म्हणून आम्ही शांत होतो. पण आता शांत बसणार नाही आणि शांत आहोत म्हणून आम्ही संत नाही. ह्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर 100% भेटणार. आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा नराधम कोणाचा जरी असला आणि कुठला जरी असला, जरी काय जरी असला, तरी ह्याला आता सुट्टी नाही. तर आपल्या प्रत्येकाने आता तरी जागृत झालं पाहिजे आणि प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता ही सुरुवात आहे बांधवांनो. मी प्रत्येक वेळेस सांगते की आपल्याला एकजुटीची गरज आहे, एकजुटीच्या ताकदीची गरज आहे. एकजुटीची ताकद जर असेल तर कुणीही काय करू शकत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने
ह्या गोष्टीचा निषेध तर सगळ्यांनी केलेलाच आहे, पण ह्याला शिक्षा होईपर्यंत कुणीही शांत बसायचं नाही. ह्याला शिक्षा ही तर 100% आमच्यासारखा माता मावल्याच्या हातून ही त्याला शिक्षा आम्ही करणार आणि झालीच पाहिजे. आम्ही ह्या नराधमाला शासनाच्या हातात देऊ शकत नाही, कारण की त्याला पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करेल. कारण की आम्हाला ह्या सरकारवर बिलकुल विश्वास नाही. कारण की काय सांगता येते की ह्या नराधमाला हाताखाली घेऊनच ह्या अनाजीपंथानं जर करायला लावलं असेल तर कारण की आमचा बिलकुल विश्वास नाही ना. पण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना बद्दल हे असे जे बोलण्यात येते त्यावेळेस त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. हे आत्ताच नाही की ह्याच्या आधी पण आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे आणि आम्ही ते बघितलेलं आहे की त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. मग ह्याचं कारण काय? काय हे सरकारच्या डोळ्यात का माती पडलेली राहते का? त्यांना माहिती होत नाही का की पण हे जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे बांधवांनो. तर आता आपल्या एकजुटीची गरज आहे, एका ताकदीची गरज आहे. तर सगळ्यांनी एकजूट होऊ, एक ताकद लावू आणि ह्या हरामखोराला त्याची शिक्षा ही आपण सगळ्यांनी मिळून त्याला दिलीच पाहिजे. त्याला आता सुट्टी नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.